नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांसाठी साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गतवर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाच्या आतापर्यंतच्या भागात आपण कविता, समीक्षा, कादंबरी, नाटक या संकल्पनांचा परिचय करून घेतलेला आहे. आता आपणाला कथा या साहित्य संकल्पनेचा परिचय करून घ्यायचा आहे आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर गणेश आसाराम मोहिते, बीड. अध्यापन, प्रशासन आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रात उत्तम योगदान देणारे तरुण अभ्यासक आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक. 14 वर्षांचा अध्यापन अनुभव आणि मागील 4.5 वर्षांपासून प्रचंड मोठी परंपरा आणि प्रतिष्ठा असलेल्या बलभीम महाविद्यालय बीड येथे उपप्राचार्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. संशोधन मार्गदर्शक, स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे संचालक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मराठी विषय अभ्यासक्रम समितीचे कुलगुरू नियुक्त माजी सदस्य या अनुषंगिक जबाबदाऱ्या निभावण्यातही त्यांचा पुढाकार आहेच. याशिवाय सामाजिक, राजकीय प्रश्नांविषयी निराळे चिंतन आणि त्याविषयी वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि फेसबुक सारख्या समाज माध्यमातूनही सडेतोड आणि सातत्यपूर्ण लेखन करण्यात ते पुढे असतात. याचेच प्रत्यंतर लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, आपलं महानगर, सकाळ, गावकरी अशा निरनिराळ्या वृत्तपत्रातून त्यांनी केलेल्या स्तंभ व प्रासंगिक लेखनातून सहजपणे येते. लेखनातील या अभिव्यक्तीबरोबरच वेगवेगळ्या व्यासपीठांवर निमंत्रित वक्ता म्हणूनही त्यांनी आपली प्रभावी मांडणी केलेली आहे, ज्यामध्ये यवतमाळ, उस्मानाबाद येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनातील परिसंवाद असेल किंवा कडा, नांदेड, मुरुड, पैठण, अंबाजोगाई या ठिकाणी झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनातील परिसंवाद असेल अथवा विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय परिषदा, चर्चासत्रात निमंत्रित वक्ता किंवा साधन व्यक्ती म्हणून केलेली मांडणी असेल, या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या रोखठोक अभिव्यक्तीचा हमखास अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या संशोधन क्षेत्राचा विचार करता आसाराम लोमटे यांच्या इडा पिडा टळो या कथासंग्रहाचा अभ्यास, या विषयावर एम.फिल आणि 1980 नंतरच्या मराठी कादंबरीच्या अनुषंगाने संशोधन या विषयावर PhD पदवी संपादन केलेले ते आधुनिक मराठी साहित्याचे तरुण पिढीतील महत्त्वाचे अभ्यासक आहेत. हे त्यांच्या समकालीन मराठी कादंबरी कोंदणातील हिरा, गोदांगन, स्वामी विवेकानंद चिंतन आणि चर्चा, अनुबंधाची पेरणी आणि नुकतेच प्रकाशित झालेल्या वर्तनाचे वर्तमान या स्वतंत्र तथा संपादित पुस्तकावरून सहजपणे लक्षात येणारे आहे. अशा बहुक्षेत्रीय वावर आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन बाळगणाऱ्या तरुण अभ्यासकाने कथा या साहित्य संकल्पनेचा 2 भागात करून दिलेला परिचय आपली या संकल्पनेविषयीची समज विस्तृत करणारा ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. आपण त्यांच्या मांडणीचे हार्दिक स्वागत कराल ही अपेक्षा आहे. नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर गणेश मोहिते, बलभीम महाविद्यालय बीड, यशवंतराव महाविद्यालय नांदेड आणि मराठी विभाग व कल्पक विद्यार्थी समूहाच्या वतीने आयोजित परिचय साहित्य संकल्पनांचा या विशेष उपक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. कालच्या भागामध्ये मराठी कथेच्या अनुषंगाने किंवा कथेच्या अनुषंगाने म्हणजे परिचय साहित्य संकल्पनाचा यामध्ये कथा या संकल्पनेच्या अनुषंगाने मी काही एक मांडणी आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न केला आणि ही मांडणी करत असताना मी साधारणतः कथात्मक साहित्याचे असणारे जे विशेष आहेत त्या विशेषाच्या अनुषंगाने चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि विशेषाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना शेवटी कथा म्हणजे नेमकं काय आणि कथेच्या संदर्भात मराठी कथा लेखकांनी, मराठी कथेच्या अभ्यासकांनी जी मांडणी केलेली आहे किंवा त्यांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहेत किंवा त्या व्याख्या केलेल्या आहेत ते अर्थात परिपूर्ण आहेत असं आपण म्हणालो नाही किंवा कोणी म्हणू शकत नाही, परंतु त्याची काही एक मांडणी आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न कालच्या माझ्या काही विवेचनामध्ये मी केला आणि आज
अर्थात आजचं विवेचन सुद्धा तिथून पुढे मी घेऊन जाणार आहे. म्हणजे मराठी कथेची परंपरा ही जी आहे, ही परंपरा जसं आपण पाहत होतो तसं पाश्चात्य कथा लेखकांनी किंवा कथेच्या अभ्यासकांनी ज्या काही कथेच्या संदर्भात काही मांडणी केलेली आहे, ती मांडणी पाहून कथेच्या घटकांची चर्चा आजच्या व्याख्यानामध्ये आपण करूया आणि वेळ मिळाला तर काही उपप्रकारांची चर्चा सुद्धा आपण या ठिकाणी करूया. मित्रांनो, काल मी असं म्हणालो होतो की कथा हा सर्वात जुना वाङ्मय प्रकार आहे. तसा कथा हा सर्वात नवीन सुद्धा वाङ्मय प्रकार आहे. कारण आपण पाहिलं की आपल्याकडे मौखिक कथेची परंपरा होती, तशी सगळ्याच लोकसंस्कृतीमध्ये आणि सगळ्याच लोकभाषेमध्ये ही मौखिक कथेची परंपरा आपल्याला आढळून येते. म्हणजे फक्त आपल्या भारतातल्या भाषेमध्ये नाही तर जगभरातल्या भाषेमध्ये ही सगळी लोकसंस्कृतीमध्ये, जगभरातल्या लोकसंस्कृतीमध्ये, लोकभाषेमध्ये आपल्याला मौखिक कथांची परंपरा आढळते. आणि म्हणून तर फ्रान्स बोआस नावाचा मानववंशशास्त्रज्ञ असा म्हणाला होता की प्रत्येक लोकसमूहाची कथा म्हणजे त्या लोकसमूहाची आत्मकथा होय. म्हणजे त्या लोकसमूहाची जी मौखिक कथा असेल किंवा जी लोककथा लिहिली गेली असेल, ती कथा त्या लोकसमूहाची ही आत्मकथा ठरते. म्हणून आपल्याला जगभरातल्या लोकसमूहाची जी सगळी सांस्कृतिक बाजू आहे की जी संस्कृती आहे, ती संस्कृती आपल्याला कशी कळाली, ती अशा पद्धतीनं कथात्मक वाङ्मयातून ती प्रवाहित होत आली आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत गेली. म्हणून कथा हा तसा प्राचीन वाङ्मय प्रकार आहे. तसा तो आधुनिक कालखंडाचा विचार केला तर तो नवीनही वाङ्मय प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येतं. कारण कादंबरीनंतर 100 वर्षानं कथा लिहिली गेली आपल्याकडे, किंवा कथा आपल्या इंग्रजी वाङ्मयाच्या परिचयानं कथा आपल्याकडे आली, म्हणून त्याला आपण नवीन वाङ्मय प्रकार सुद्धा म्हणतो, अलीकडचा वाङ्मय प्रकार सुद्धा म्हणतो. असो, परंतु हे सगळं करत असताना मौखिक परंपरेमध्ये जसे आपल्याकडे नीतिकथा, धर्मकथा, रहस्यकथा, अद्भुत कथा, प्राणीकथा, जातक कथा किंवा वेगवेगळ्या आणखीन असंख्य अशा प्रकारच्या कथा आपल्याकडे आपल्या परंपरेत दिसतात. तसे जगभरातल्या वेगवेगळ्या परंपरेत दिसतात. आणि म्हणून आपल्याकडे जी आधुनिक कथा आली ती इंग्रजी वळणानं आली आणि पाश्चात्य देशामध्ये जी कथा लिहिली गेली, अर्थात त्या कथेची जी चर्चा झाली, त्या कथेच्या संदर्भात जी कथेच्या कलातंत्राची जी मांडणी करण्याचा प्रयत्न झाला, त्याची काही एक चर्चा किंवा त्या अभ्यासकांच्या असणारी काही एक व्याख्या मी आपल्यासमोर ठेवणार आहे. म्हणजे मराठीचाच विचार केला तर आपण असं म्हणालो की आपल्याकडे कधी साधारणतः हे गद्य वाङ्मयाची परंपरा आहे, तर आपण लीळाचरित्रापासून ती मानतो. परंतु कथनात्मक साहित्याची परंपरा फार प्राचीन काळापासून मानतो. मराठीतला पहिला कथासंग्रह कोणता, तर वैजनाथ कलानिधी नावाचा पहिला कथासंग्रह आहे. तो छापला गेला होता. 13व्या शतकातला त्याचा काळ असावा. वैजनाथ नावाचा कोणीतरी कथालेखक, त्यानं तो लिहून ठेवला होता वगैरे, ही सगळी चर्चा आपल्याकडे झालेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं आधुनिक कथेची जेव्हा चर्चा करतो ती इंग्रजी कालखंडानंतर, अव्वल इंग्रजी कालखंडानंतरच आपल्याकडे ती चर्चा झालेली दिसते. आणि ही चर्चेचा बेस होता आपल्याकडे पाश्चात्य देशांच्या ज्या कथालेखकांचा असणारा जो प्रभाव होता त्या प्रभावातून ती चर्चा झालेली दिसते. आणि म्हणून पाश्चात्य अभ्यासकांनी कथेच्या नेमक्या कोणत्या व्याख्या केल्या त्याची चर्चा काही एक करणं सुद्धा मला या ठिकाणी गरजेचं वाटतं. त्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाची आणि छोटीशी व्याख्या जी आहे ती विद्यार्थ्यांसमोर ठेवायला आवडेल. जॉन फील्ड नावाचा अभ्यासक आहे आणि त्याची नेमकी कथा कोणती. काल मी जसं नासी फडकेंची एक व्याख्या आपल्यासमोर ठेवली की कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच ठसा उमटविणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. ही जी आपण लघुकथा तंत्र आणि मंत्र त्यांच्या पुस्तकामध्ये नासी फडकेंनी केलेली व्याख्या आहे, ती व्याख्या जशी पाहिली तशीच जॉन फील्डची एक छोटीशी व्याख्या आहे. जॉन फील्ड काय म्हणतो की फार दीर्घ नसलेली गोष्ट म्हणजे लघुकथा आहे, म्हणजे शॉर्ट स्टोरी. अ स्टोरी इज नॉट लॉंग असं त्यांनी म्हटलेलं आहे. जी फार छोटी असते, म्हणजे ती फडकेंच्या कलातंत्राशी जवळ जाणारी छोटी हकीकत जी सांगितली जाते त्याला आपण लघुकथा म्हणतो, असं जॉन फील्डनं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे मी म्हटलो कथा विचार जो आधुनिक कालखंडातला आहे तो पाश्चात्य विचारावरती बेतलेला आहे. या व्याख्यावरून आपल्याला ती गोष्ट लक्षात येते. आणि एच.जी. वेल्स नावाचा दुसरा जो अभ्यासक आहे कथेचा, किंवा तो काय म्हणतो तर अर्ध्या तासात वाचून संपेल अशा गद्य साहित्याला कथा म्हणावं, अशा पद्धतीचा एक त्याने त्याचा अभिप्राय कथेच्या संदर्भात नोंदवलेला आहे. म्हणजे ह्या दोन ज्या व्याख्या आहेत या कथेच्या
आकृतिबंधाविषयी बोलताना आपल्याला दिसतात, कथेच्या रूपबंधाविषयी बोलताना दिसतात आणि रूपबंधाची चर्चा करताना दिसतात. म्हणजे काल ज्या कादंबरी आणि कथेच्या सीमाभेदाची चर्चा आपण केली की कादंबरी हा विस्तृत अवकाशप्राप्त आहे, कादंबरी हा मोठा आहे, कथा मात्र मर्यादित अवकाशामध्ये सामावलेली असते किंवा तिचा जीव हा छोटासा असतो. म्हणून नेमाडेंची व्याख्या सुद्धा आपण काल उद्धृत केली की चिंचोळा भाषिक अवकाशप्राप्त वाङ्मय प्रकार म्हणून नेमाडे त्याकडे पाहतात. त्या पद्धतीनं जॉन फिल्डची आणि H.G. वेल्सची व्याख्या आपल्याला पाश्चात्य एकूण कथा अभ्यासामध्ये दिसते. त्यानंतर महत्वाचा कथाकार जो आहे किंवा कथातंत्राचा जन्मदाता ज्याला आपण म्हणू, कलातंत्राचा जन्मदाता ज्याला म्हणू, तो आहे एडगर अलन पो. एडगर अलन पोची व्याख्या महत्वाची आहे आणि एडगर अलन पो पासूनच आधुनिक कथेचा जो पाया आहे तो पाश्चात्य देशामध्ये विस्तारायला सुरुवात झाली. नंतरच्या अनेक कथालेखकावर एडगर अलन पो या पाश्चात्य कथालेखकाचा छाया किंवा प्रभाव आपल्याला स्पष्ट असलेला दिसून येतो. कारण त्याची एक कथा, त्याची एक धाटणी, त्याने निर्माण केलेलं कथातंत्र हेच नंतरच्या काळामध्ये बरंच काळ चर्चेत असलेला आपल्याला दिसतो. हा एडगर अलन पो काय म्हणतो तर एडगर अलन पो असं म्हणतो की कथेत वापरली जाणारी सर्व साधने, योजिलेल्या कुलतृप्त्या वाचकाच्या मनावर एकच एक परिणाम करणाऱ्या असाव्यात. म्हणजे कथेत वापरला जाणारा एकही शब्द असा नसावा की ज्यामुळे या पूर्वनियोजित संस्काराला बाधा येईल. म्हणजे या पद्धतीनं त्याची व्याख्या केली आहे की कथेत काय वापरावं, कथेत काय वापरू नये, कथेतलं कलातंत्र कसं असावं. म्हणजे त्याने तंत्राच्या अनुषंगाने आणि कलातंत्राच्या अनुषंगाने कथेच्या संदर्भात काही भाष्य केलं आहे. द शॉर्ट स्टोरी टू अचीव अ सर्टन युनिक ऑर सिंगल इफेक्ट इन विच एव्हरी वर्ड अँड ॲक्शन. म्हणजे या पद्धतीनं तो गेलेला आहे की त्याने ते एकूण डिझाईन कसं असावं, कथेचं मॉडेल कसं असावं या संदर्भात एडगर अलन पोची जी मांडणी आहे ती मांडणी त्यांनी ती केलेली आहे. आणि मग तो त्याच्या कथेच्या आत्माविष्काराकडे जातो, कथेच्या तंत्राकडे जातो, कथेच्या कलातंत्राकडे जातो, कथेच्या रूपबंधाकडे जातो. त्याची चर्चा एडगर अलन पो यांनी केली आहे. आणि एडगर अलन पो नंतर पाश्चात्य देशामध्ये महत्वाचा कथाकार कोण असेल म्हणजे तर तो आहे चेकाव. तर चेकावनं सुद्धा कथेची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अशी आहे की कथेला सुरुवात व शेवट नसावा आणि एकही अनावश्यक गोष्ट कथेत येता कामा नये. कथेच्या सुरुवातीला भिंतीवर लटकत असलेल्या बंदुकीचे वर्णन लेखकाने केले असेल तर बंदूक चालवलीच गेली पाहिजे. या पद्धतीने अर्थात हा सगळा मराठी अनुवाद त्याच्या व्याख्याचा. परंतु ही जी गोष्ट आहे की कथेच्या सुरुवातीला कथेमध्ये जर बंदूक ही भिंतीवर लटकलेली असेल तर कथेच्या शेवटपर्यंत ती चालवली गेली पाहिजे. म्हणजे हा कथातंत्राच्या संदर्भामध्ये चेकाव जो बोलतो तो कथातंत्राच्या संदर्भात होतो की कथा ही किती परिणामकारक असली पाहिजे, कथा ही किती वाचकाला खिळून ठेवणारी असली पाहिजे आणि कथा ही कशी एका सूत्रामध्ये विशिष्ट संघटन सूत्रामध्ये बांधली गेलेली असली पाहिजे. या पद्धतीचं भाष्य चेकाव हा महत्वाचा कथाकार करताना दिसतो. याउलट एल्ड्री सेझविक नावाचा दुसरा जो अभ्यासक आहे कथेचा तो काय म्हणतो, त्याची भूमिका अशी आहे की कथेची सुरुवात व शेवट ही म्हणजे त्याचं वाक्य सांगतो की कथेची सुरुवात व शेवट ही सुरुवात महत्वाची गोष्ट आहे. काय तर सुरुवात आणि शेवट म्हणजे आपल्या फडकेंनी जी व्याख्या केलेली आहे की कथे कशी असली, कमीत कमी पात्र असले पाहिजे, कमीत कमी प्रसंग असले पाहिजे आणि थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली ऐकणाऱ्याच्या मनावर ठसा उमटवणारी असली पाहिजे, अशी हकीकत असली पाहिजे किंवा तिला आपण लघुकथा म्हणू. तसं हा सुद्धा जो एल्ड्री सेझविक आहे हा काय म्हणतो, कथेमध्ये काय महत्वाचं आहे तर कथेमध्ये त्याची सुरुवात आणि शेवट, सुरुवात परिणामकारक असली पाहिजे आणि शेवट सुद्धा परिणामकारक असला पाहिजे. ते सुरुवात, उकल, निर्गाठ हे जे तंत्र आहे फडकेंच्या कथालेखनाचं कुठंतरी आपल्याला त्याच्याशी जवळ जाणारी ही व्याख्या आपल्याला दिसून येते. आणि म्हणून पाश्चात्य देशामध्ये या काही अभ्यासकांनी अनेक अभ्यासक आहेत परंतु या मोजक्या म्हणजे वेगवेगळ्या भिन्न प्रवृत्तीच्या ज्या अभ्यासकांनी मांडलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या मी या संदर्भात आपल्यासमोर ठेवल्या आणि त्याची चर्चा केली. अर्थात पाश्चात्य देशामध्ये आपल्याला कथेचे जे युग दिसतात, कथेची जी चर्चा झालेली दिसते, एडगर अलन पोची कथा असेल, हा कथातंत्राचा उगम याच्या कथेपासून झाला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की गोगोल हा जो आहे तो रशियामध्ये त्याने एडगर अलन पोला छेद देणारी कथा लिहिली. त्याने सामाजिक वास्तव मांडणारी महत्वाची कथा त्यांनी लिहिली. त्याचा असणारा काही प्रभाव नंतरच्या काळातल्या कथाकारावर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये फ्रान्स
फ्रान्समध्ये मोपासा असेल, त्याने सुद्धा वास्तववादी कथेला जन्म दिला आणि रिअलिस्टिक अप्रोच त्याने कथेमध्ये आणला. त्यानंतर टॉलस्टॉय असेल, चेकॉव असेल, अँडरसन इंग्लंडमध्ये असेल, किंवा जेम्स वाईन असेल, किंवा D.H. लॉरेन्स असेल, किंवा हेमिंग्वे असेल, असे वेगवेगळे कथालेखक आपल्याला पाश्चात्य देशामध्ये आणि आणखीनही अनेक नावाचा उल्लेख करता येईल. अर्थात आपण काही पाश्चात्य साहित्याचे फार मोठे अभ्यासक नाही, परंतु या काही अभ्यासकांनी या मराठीच्या संदर्भ ग्रंथामधून आपण काही एक घेतलेलं आहे, त्याच्यामधून या अभ्यासकांची ज्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत, या अभ्यासकांनी पाश्चात्य कथेला जे वळण दिलं, अर्थात ते एकूणच कथेच्या अनुषंगाने फार महत्त्वाचं होतं. आणि या सगळ्या कथाकारांचा काही एक परिणाम जगभरातल्या विविध भाषेतील साहित्यावरती झाला आणि त्याच्यातून मग कथेचं तंत्र कसं असावं, कथा कशी लिहिली जावी, कथेमध्ये वास्तववाद कसा आणावा किंवा कथेमध्ये कलातंत्र कसं आणावं, या पद्धतीने कथेमध्ये रिअलिस्टिक अप्रोचच्या संदर्भात येणारी कथा, कथेमधला निसर्गवाद, टॉलस्टॉयची कथा वेगळी आहे, H.D. लॉरेन्स यांची कथा वेगळी आहे, चेकॉवची कथा वेगळी आहे, मोपासाची कथा वेगळी आहे, किंवा एडगर अलन पोची ही सुरुवातीची कथा वेगळी आहे. हे सगळे जे कथाकार आहेत, या कथाकारांनी कथातंत्राला जन्म दिला आणि त्याच्यातून जी तात्विक चर्चा नंतरच्या काळामध्ये झाली, त्या तात्विक चर्चेतून कथेचे असणारे काही एक घटक आपल्या समोर आले. आणि म्हणून चर्चा करत असताना कथेची, तर कथेच्या घटकांच्या चर्चेशिवाय एकूण कथेची चर्चा पूर्ण होत नाही. कारण गंगाधर गाडगिळांचं विधान आपल्याला सर्वांना माहिती आहे. साहित्याचे मानदंड नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये गंगाधर गाडगिळ असं म्हणतात की मानवी शरीराचे अवयव हे ज्याप्रमाणे एकमेकाशी जोडले गेलेले असतात, त्याचप्रमाणे कथेचे घटक हे एकमेकाशी जोडले गेलेले असतात. म्हणजे कथेच्या घटकामधून जो एकसेंद्रियत्व कथेच्या घटकांमध्ये असतं, ते एकसेंद्रियत्व हे कथेला गतिमान करत असतं किंवा कथेला परिणामकारक करत असतं. कथा ही परिणामकारक तेव्हाच होते तेव्हा कथेच्या घटकांमध्ये एक सेंद्रियत्व निर्माण झालं पाहिजे. ते एकमेकामध्ये बेमालूमपणे गुंफले गेले पाहिजेत. म्हणजे कथानक, त्याच्यातले पात्रचित्रण, त्याच्यातलं वातावरण निर्मिती, त्याच्यातली भाषा आणि प्रसंगचित्रण आणि हे एकूण जे सगळं आहे आणि त्यातून येणारा जो अनुभवार्थ आहे, त्यातून येणारा जो कथार्थ आहे, या कथार्थाच्या अनुषंगाने वाचकाला काही एक परिणामकारक अशा पद्धतीचा आशय त्याच्या मनाला जाऊन भिडला पाहिजे. अशा आशयाची कथा लिहिली जावी. आणि म्हणून मी सुरुवातीला मराठी अभ्यासकांनी म्हणजे इंदुमती शेवडे असतील, कमल देसाई असेल, भालचंद्र नेमाडे असेल किंवा नासी फडके असेल, या महत्त्वाच्या 4-5 अभ्यासकांच्या ज्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या, भिन्न प्रवृत्तीच्या असल्यामुळे त्या आपल्यासमोर ठेवल्या. आणि त्यानंतर पाश्चात्य देशामध्ये चेकॉवची व्याख्या असेल, एडगर अलन पो सुरुवातीच्या कथाकाराची व्याख्या असेल, रस्किलची व्याख्या असेल आणि यांना नेमकं कथेविषयी काय वाटतं, जॉनची व्याख्या असेल, या काही व्याख्या आपल्यासमोर ठेवल्या. आणि यानंतर आपण असणाऱ्या कथेच्या घटकाकडे आपण जाऊयात. कारण कथेचे घटक आपल्याला कथेचे घटक जर आपण चर्चा केली तर कथेच्या घटकानंतर आपल्याला कथा हा वाङ्मय प्रकार अधिक प्रभावीपणे समजून घ्यायला मदत होते. किंवा कथा नेमकं कशाला म्हणायचं, कथा ही संकल्पना नेमकी कशी म्हणायची, तर त्या अनुषंगाने आपल्याला पुढे काही चर्चा करता येते. आणि म्हणून एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना अशा आशयाचं विधान काल मी इंदुमती शेवड्यांचं जे उद्धृत केलं होतं, त्याच्या पाठीमागचा बेसच काय येतो, तर ते कथेच्या घटकाच्या अनुषंगाने बोलतात. कथात्म अनुभव अर्थपूर्ण संघटना आपण केव्हा तयार होते, तर कथेचे घटक हे जेव्हा एकामेकामध्ये बेमालूमपणे ते मिश्रित होतात किंवा त्याचं मिश्रण होतं किंवा त्याचं एकजीव ते जेव्हा होतात, तेव्हा ती कथा ही परिणामकारक होते किंवा मग त्याला आपल्याला कथा म्हणता येतं. म्हणून कथेच्या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करणं किंवा कथेचे घटक हे समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून पुढच्या काही वेळामध्ये आपण आता कथेच्या घटकाच्या अनुषंगाने चर्चा करूयात. अर्थात काल कथात्मक साहित्याचे विशेष पाहत असताना सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कादंबरीचे आणि कथेचे घटक हे सारखेच आहे. म्हणजे कथेचे घटक कुठले, तर कथेचे घटक हे कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरण, लेखकाचा असणारा काही एक दृष्टिकोन, ज्याला आपण घटक म्हणणार नाही परंतु तो एक दृष्टिकोन महत्त्वाचाच आहे, तो नाकारून चालत नाही. म्हणून वातावरण असेल, निवेदन असेल, भाषा असेल. कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरण, निवेदन, भाषा हे कथा आणि कादंबरीचे म्हणजे एकूणच कथात्मक साहित्याचे महत्त्वाचे घटक आहे. तर यामध्ये साधारणतः आपल्याला कथानकाची चर्चा सुरुवातीला करावी लागेल. आणि काल आपण असं म्हणालो की कथानक हा मूलभूत अशा स्वरूपाचा कथेचा घटक आहे. कारण
कथानकाशिवाय कथा अस्तित्वात येऊ शकत नाही आणि अनुभव हा जो वाचकाला प्रतीत होत असतो तो अनुभव कथानकाच्या माध्यमातून होत असतो. कारण कथानक हे वाचकाला खिळवून ठेवत असतं. वाचकाला ते कथानकानं ज्या पद्धतीनं गती घेतलेली असते त्या पद्धतीनं वाचक त्या कथानकामध्ये गुंतत जातो. आणि म्हणून कथानक आणि पात्रचित्रण याच्या पूर्ण तत्वचर्चेमध्ये आपल्याला जायचं नाही, परंतु ढोबळमाने विद्यार्थ्यांना कथानक म्हणजे नेमकं काय तर हे समजलं पाहिजे. म्हणून त्या अर्थानं काही सोपी मांडणी आपण या ठिकाणी करूया. तर कथानक म्हणजे काय तर कथेमध्ये जे कल्पित वास्तव निर्माण झालेलं असतं किंवा जे विश्व निर्माण केलेलं असतं, कथाकाराने जे कल्पित विश्व निर्माण केलेलं असतं तो जो काही एक प्रतिसमाज कथेतून आपल्यासमोर उभा केलेला असतो किंवा एखादी घटना आपल्यासमोर जी उभा केलेली असते तर तो जो सगळा भाग आहे तो किंवा ज्यातून आपल्याला अनुभव प्रतीत होत असतो तर तो जो सगळा भाग आहे त्याला आपण कथानक म्हणतो. म्हणजे कथानक ही जी गोष्ट आहे तर काल मी असं म्हणालो होतो की कार्यकारण भाव, कलात्मक अनुभव आणि म्हणजे कार्यकारण भाव आणि कालानुक्रम या तत्वाच्या आधारे जी संघटना किंवा घटनांची जी संघटना निर्माण होते त्याला आपण कथानक म्हणतो. आणि हे कथानक गतिशील असलं पाहिजे वगैरे असं आपण काल म्हणालो होतो. कारण कथानक हे शेवटी एक तंत्र आहे आणि हे तंत्र आहे आणि ते तंत्र वापरूनच कथा निर्माण होते आणि त्या नवनिर्मितीतून म्हणजे त्या कथानकाच्या नवनिर्मितीतून एक असणारी हकीकत, एक असणारी गोष्ट आपल्याला सांगितली जाते. परंतु त्याचा बेस असतो कथानक. त्याचं जे तो जो परिणाम असतो आपल्या वाचकाच्या मनावर जो परिणाम करणारी जी काही एक वस्तू कथेतून साकारलेली असते ती कथानकाच्या माध्यमातून झालेली असते. आणि म्हणून घटना आणि प्रसंग या दोघांना कालानुक्रमानुसार म्हणजे काळानुसार घटनांची मी कालही त्याची चर्चा केली होती. घटनांची अदलाबदल करून लेखकाला पाहिजे त्या पद्धती म्हणजे निसर्गातही तो घटना मांडू शकतो किंवा त्याच्या आशयानुरूप त्याच्या आशयसूत्रानुसार तो घटनांची अदलाबदल करून सुद्धा त्याच्यातून एक सौंदर्य निर्माण करून किंवा कलाकुसर करून किंवा कलादृष्ट्या त्याला आवश्यक असणाऱ्या तंत्राचा वापर करून तो घटनांची एक शृंखला, एक संघटना निर्माण करतो, प्रसंगाची एक संघटना निर्माण करतो, त्याची एक गुंफण करतो आणि त्या गुंफणीतून जे सगळं समोर येतं त्याला आपण कथानक म्हणतो. म्हणजे कथानक अर्थातच कादंबरीपेक्षा कथेमध्ये हे दीर्घ अशा स्वरूपाचं कथानक नसतं तर ते अतिशय लघु छोटंसं एखाद्या व्यक्तिजीवनाच्या एखाद्या टप्प्यावरचं एखादी गोष्ट किंवा एखाद्या अल्प अशा पद्धतीचा तुकडा, जीवनातला अल्प अशा पद्धतीचा तुकडा त्याच्यामध्ये घेतलेला असतो आणि तो असणारा जो सगळा भूतकाळातील अनुभव आहे, भूतकाळामध्ये घडून गेलेली जी घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगाने निवेदक जे व्यक्त होत असतो, निवेदक जी भाषिक कृती करत असतो त्या भाषिक कृतीला कथेमध्ये कथानक असं म्हटलं जातं. आणि म्हणून कथानकाचं काही एक महत्त्व आपल्याला लघुकथेमध्ये दिसून येतं. आणि या लघुकथेमध्ये जे कथानक असतं या कथानकामध्ये विषय असतो, आशय असतो, काही एक मूल्यविचार दडलेला असतो आणि कथानकच वाचकाला समाजभान देण्याचं काम करत असतं. कारण कथानक वगळून कथार्थाची चर्चा करता येत नाही किंवा कथेतून येणाऱ्या अनुभवाची चर्चा करता येत नाही. आणि म्हणून कथेचं सगळ्यात महत्त्वाचा जर घटक कुठला असेल तर मला वाटतं तो हा कथानक आहे. आणि कथानक ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सर्वसामान्य वाचकाला सुद्धा समजावून सांगायला लागत नाही की कथा नेमकं कशाला म्हणायचं आणि कथानक नेमकं कशाला म्हणायचं. आणि म्हणून कथानक घडत असताना त्या कथानकामध्ये जी पात्र असतात ती पात्रच कथानक घडवत असतात किंवा त्या पात्राच्या माध्यमातून कथालेखक काय करत असतो, कथेला गतिमान करत असतो किंवा त्या कथानकाला गतिमान करत असतो. काही पात्र घटना निर्मितीमध्ये सहभागी असतात, काही निर्मित घटनामध्ये पात्र असतात आणि ती पात्र त्या कथेला रन करत असतात किंवा पुढे घेऊन जात असतात, त्याला गती देत असतात. आणि म्हणून पात्राच्या चलनवलनावरून, पात्राच्या स्वभावावरून, पात्राच्या वागण्यावरून, पात्राच्या स्वभाव धर्मावरून आणि पात्राच्या चित्रणावरून सुद्धा कथानक हे गतिमान होत असतं, कथानक हे पुढे जात असतं. म्हणून पात्राचे स्वभाव विशेष, पात्राचा स्वभाव धर्म, पात्राच्या अनुषंगाने घडून आलेल्या घटना या सगळ्या परस्पर संबंधातून कथेमध्ये ज्याला आकार मिळतो ते कथानक असतं. आणि म्हणून कथानक हा अतिशय महत्त्वाचा अशा पद्धतीचा घटक असल्याला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे लेखकाचा काही एक हेतू असतो. म्हणजे कथानक असंच तो निर्माण करत नाही, त्याला काही एक सांगायचं असतं, त्याला काही एक बोलायचं असतं, त्याला काही एक म्हणायचं असतं आणि त्याला काहीतरी एक विचार वाचकांना द्यायचा असतो. आणि त्या अनुषंगाने त्याचा असणारा जो सगळा जो विचार आहे तो विचार तो कथानकातून प्रकट करत असतो.
तो विचार कथानकातून तो मांडत असतो आणि म्हणून तो मूल्य विचार जो आहे, तो त्याचा दृष्टिकोन जो आहे, तो त्याची मूल्यदृष्टी जी आहे, त्या मूल्यदृष्टीला वाचकाला प्रतीत करण्याचं काम सुद्धा कथानकातून होत असतं. कथाभाग ज्याला आपण म्हणू, म्हणजे आपल्याकडे कथन परंपराच होती. आपल्याकडे कीर्तनातून कथा सांगितली जाते, आपल्याकडून प्रवचनातून कथा सांगितली जाते. आपल्याकडे कथन परंपराच एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे विस्तारलेली आहे किंवा इतकी मोठी होती की कथनात्मकता जी आहे, ती कथनात्मकता किंवा ती कथाभाग आपल्याकडे समजून घेणं, आपल्याकडे ते मूलभूतच आवड त्याची आहे किंवा जगभरातल्या लोकसंस्कृतीमध्ये जी आवड आहे असं आपण जे पूर्वी म्हणालो, त्याचं कारणच आहे की कथानक म्हणजे नेमकं काय हे वेगळं लोकांना समजावून सांगावं लागत नाही. विद्यार्थ्यांना सुद्धा फार ते वेगळं समजावून सांगावं लागत नाही. आणि तात्विक चर्चेमध्ये आपल्याला कथानकाच्या व्याख्या काय, कथानकाची तंत्र काय वगैरे वगैरे याच्यात जायचं नाही. तर कथेमधून गतिशील असणारा घटक वाचकांना जो परिणामकारकता देतो, वाचकांच्या मनामध्ये जो आशय पोहोचवतो, त्याला आपण कथानक म्हणतो. अशा ढोबळ मानाने आपल्याला कथेच्या या महत्वाच्या घटकाची चर्चा करता येते. म्हणून कथानक हा पहिला घटक अतिशय महत्वाचा आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. दुसरा जो घटक आहे तो आहे अर्थात व्यक्तिचित्रण, ज्याला आपण पात्र म्हणतो. कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर जर नसेल, पात्र जर नसेल तर कथा ही जिवंत होऊ शकत नाही. कारण शब्दांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची मूर्त केलेली जी प्रतिमा आहे त्याला आपण पात्र म्हणतो. आणि पात्र हे जर साहित्यात नसेल किंवा पात्र हे जर कथेत नसेल, कादंबरीत नसेल तर कथानकच गतिमान होऊ शकत नाही. म्हणून मी असं म्हणालो की पात्र हे घटना घडवित असतात किंवा घडलेल्या घटनाच्या माध्यमातून पात्र हे त्यांचा सगळा संबंध लावत असतात आणि पात्र त्या पद्धतीनं वर्तन व्यवहार करत असतात. आणि पात्र ज्या पद्धतीनं वर्तन व्यवहार करतील, पात्र जशी जशी मोठी होत जातील, पात्र जशा पद्धतीनं त्यांच्या त्या एकूण त्या कथानकामध्ये वावरत राहतील, त्या पद्धतीनं कथानक हे गतिमान होतं किंवा कथा ही पुढे जाते किंवा कादंबरीतला आशय हा पुढे सरकत असतो. आणि म्हणून लेखकाच्या मनोधर्मामध्ये, लेखकाच्या विचारव्यूहामध्ये किंवा लेखकाच्या दृष्टिकोनामध्ये लेखकाला जे सांगायचं आहे, लेखकाला जे बोलायचं आहे, लेखकाला जे व्यक्त करायचं आहे, ते व्यक्त करण्याचं माध्यम असतं पात्र. आणि हे पात्र लेखक आपल्या अमूर्त असणाऱ्या, त्याच्या मनामध्ये चाललेल्या, त्याच्या मनोविश्वामध्ये घडलेल्या घटना आणि त्या घटनेच्या माध्यमातून त्या घटनेला अभिव्यक्त करण्यासाठी, त्या घटनेला मांडण्यासाठी त्याला हुबेहूब अशा पद्धतीचं जे स्वभाव दर्शन करून, हुबेहूब अशा पद्धतीचं वृत्ती प्रवृत्ती असणारा एक शाब्दिक प्रतिमा निर्माण करून त्या प्रतिमेमध्ये काही विशेष स्वभाव धर्म टाकणं, काही विशेष स्वभाव धर्माचे गुणधर्म त्याच्यामध्ये टाकणं आणि त्याच्यातून एक व्यक्तिचित्र निर्माण करणं, त्याच्यातून एक चित्र निर्माण करणं, एक आकृती निर्माण करणं आणि त्या आकृतीला परिणामकारकरित्या व्यक्ती जीवनातल्या असणाऱ्या सगळ्या कसोट्यावरती उभा करणं, त्याला आपण पात्र निर्मिती म्हणतो. आणि म्हणून कथेमध्ये सुद्धा जर व्यक्तिचित्रण नसेल तर कथा ही जिवंत वाटू शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष व्यक्तीची, प्रत्यक्ष जीवनातील प्रत्यक्ष व्यक्तींची हुबेहूब आकृती ही आपल्याला कथेमध्ये, कादंबरीमध्ये पाहायला मिळते. आणि कॅरेक्टरच्या अनुषंगाने सुद्धा, या सगळ्या पात्रांच्या अनुषंगाने सुद्धा तात्विक चर्चा भरपूर झालेली आहे. पात्र कशी असली पाहिजे, पात्र कशी असतात, पात्रांचा स्वभाव कसा असला पाहिजे, पात्रांचं निवेदन कसं झालं पाहिजे, पात्राच्या प्रकृती कशा असल्या पाहिजे आणि त्याच्यावरून सुद्धा समीक्षा व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत. त्याच्यावरून कथेची जातकुळी ठरते, त्याच्यावरून कथेचा पोत कळतो, त्याच्यावरून कथा लेखकाच्या मूल्यदृष्टीच्या चर्चा होतात. म्हणजे पात्र हे अतिशय महत्वाचं आहे. पात्राची कृती ही अतिशय महत्वाची आहे. कथेमध्ये तर पात्र ही अल्प असतात, पात्र ही छोटीशी असतात, पात्र कमी असतात. कमी पात्रामध्ये सुद्धा परिणामकारकरित्या कथेला परिणाम साधायचा असल्यानंतर त्या पात्राच्या भोवती घडलेल्या घटना किंवा पात्रांकडून घडलेल्या घटना आणि यातून पात्राचा एक स्वभाव धर्म, पात्राच्या क्रिया प्रतिक्रिया, पात्राचं असणारं काही एक चिंतन, पात्राचा असणारा मूल्यविचार हा कथेमधून येत असतो. म्हणून कथेमधला सगळ्यात प्रभावी कथानकानंतरचा कोणता घटक असेल तर तो आहे पात्र. म्हणून कथानकात विशिष्ट कृती करण्यासाठी पात्रयोजना केलेली असते आणि लेखक त्या माध्यमातून पात्रयोजना करून त्याला हवी असणारी कृती त्याच्याकडून करून घेत असतो. त्याला पात्रांना जिवंत करत असतो आणि पात्रांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव तो देत असतो, वेगवेगळ्या प्रवृत्तीमध्ये पात्रांना तो बंदिस्त करत असतो आणि त्याला पाहिजे त्या पद्धतीचा आशय व्यक्त करण्यासाठी त्या पात्रांचं चलनवलन तो करत असतो. म्हणून कथेमध्ये पात्र जे आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि म्हणून व्यक्तिचित्रणाच्या अनुषंगाने कोणी काय म्हटलं वगैरे या भानगडीत आपण पडत नाही किंवा तसा वेळही आपल्याकडे नाही. 25 मिनिटं या ठिकाणी झालेला आहे. परंतु कथानक आणि पात्र किंवा व्यक्तिचित्रण ज्याला आपण म्हणतो, व्यक्तिरेखा ज्याला म्हणतो, ही दोन घटकं सुद्धा महत्वाची आहे. त्याबरोबर तिसरा घटक जो आहे तो आहे वातावरण. वातावरण हा सुद्धा संरचनेचा एक भाग आहे.
कथेची निर्मिती करत असताना कथेमध्ये आलेलं जे वातावरण आहे, ज्याला कथेचा पार्श्वभाग ज्याला आपण म्हणू, पृष्ठभूमी ज्याला म्हणू, कारण ज्या पृष्ठभूमीवरती कथानक घडणार आहे, ज्या पृष्ठभूमीवरती म्हणजे कथानक उभा राहणार आहे, कथानकाचा विकास होणार आहे, त्याच्या पाठीमागे त्या कथानकाच्या विकासामध्ये त्याला पूरक असणारं वातावरण निर्माण करणं हे लेखकाचं कौशल्य असतं. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात मांडणी करत असताना निसर्ग आणि निसर्गातल्या असणाऱ्या सगळ्या घटना हे सगळं सांगत असताना त्याला अनुरूप असणारं वातावरण जर कथेमध्ये आलं नाही, म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भात बोलत असताना त्याच्या पाठीमागे महानगरातलं वातावरण जर येत असेल किंवा मराठवाड्यातला कथालिहितकार मराठवाड्याच्या पार्श्वभूमीवर जर कथा लिहित असेल, मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कथा लिहित असेल आणि वातावरण निर्मिती करत असताना मात्र कोकणचा समुद्र किनारा जर पाठीमागे येत असेल किंवा गोव्याचा समुद्र किनारा जर पाठीमागे येत असेल तर त्या पद्धतीची वातावरण निर्मिती ही पोषक ठरू शकत नाही किंवा कथेला गतिमान करू शकत नाही, कथानकाला गतिमान करू शकत नाही. म्हणून साजेचं वातावरण निर्माण करणे हे सुद्धा कथालेखकाचं फार मोठं कौशल्य असतं आणि ते स्थळ काळाच्या संदर्भामध्ये असतं. म्हणून त्यांचा जो सिद्धांत आहे देशकाल परिस्थितीचा, समाजशास्त्राच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो, सामाजिक जीवनाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो, तेव्हा मला वाटतं की वातावरण निर्मिती हा सगळ्यात महत्वाचा घटक कथा आणि कादंबरीमधला आहे. कारण वातावरण निर्मिती जर प्रभावी नसेल तर वाचक गुंतून राहत नाही आणि वाचकाला त्याच्यामध्ये असणाऱ्या जाणीवा, वाचकाच्या जाणीवा जर विकसित झालेल्या असल्या तर त्याला वातावरणाच्या आणि लेखकाच्या धारणेचा, लेखकाच्या दृष्टिकोनाचा, लेखकाने दिलेल्या मूल्य विचाराचा आणि त्याने निर्माण केलेल्या कथानकाचा जो सगळा भाग आहे, कथा भाग आहे, तो सुटासुटा वाटायला लागतो. कारण जिथं पात्र वावरतं, पात्र जिथं व्यवहार करतं, पात्राचं वर्तन व्यवहार जिथं घडतो, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही त्याला समांतर असली पाहिजे, त्याला अनुरूप असली पाहिजे आणि त्याच्यावरती जे पात्र हे उठून दिसतं किंवा तो कथानक अधिक प्रभावीपणे वाचकाच्या मनाचे परिणामकारकता साधतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून वातावरण हा जो सगळा घटक आहे तो घटना प्रसंगाच्या अनुषंगाने जरी येत असला, व्यक्तीच्या जडणघडणीच्या अनुषंगाने येत असला, पात्रांच्या जडणघडणीच्या अनुषंगाने येत असला तरी सुद्धा वातावरण निर्मिती हे एक कौशल्य आपल्याला म्हणता येईल आणि हे कौशल्य जे आहे हे स्थळकाळाच्या, विशिष्ट स्थळकाळाच्या चौकटीशी मर्यादित आपल्याला ते लागू पडतं. आणि म्हणून ग्रामीण कथा, स्त्रीवादी कथा, दलित कथा किंवा निसर्ग कथा, रहस्य कथा, गूढ कथा, अद्भुत कथा, जी ए कुलकर्णींच्या कथा जर आपण घेतलं तर जी ए कुलकर्णींच्या कथेचं वातावरण माणसाला भरून टाकतं. किंवा आपण अलीकडच्या कथालेखकांचं घेतलं तर अलीकडच्या जागतिकीकरणानंतरच्या कथाकारांच्या कथेतलं जर वातावरण घेतलं तर हे वातावरण सगळं अंगावर येतं, अलीकडचा काळ सगळा माणसाच्या अंगावर येतो. आणि मग अशा वेगवेगळ्या पद्धतीचं जे वातावरण आहे ते वातावरण जे असतं ते कथेला ते पूरक असलं पाहिजे, कथानकाला पूरक असलं पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या विकासामध्ये, त्या पात्रांच्या विकासामध्ये त्याचा महत्वाचा सहभाग असला पाहिजे. तेव्हा अनुरूप वातावरण निर्मिती आणि स्थलकालाशी संबंधित, स्थलकालाला न्याय देणारं वातावरण निर्माण करणे हे सुद्धा महत्वाचं अशा पद्धतीचं कार्य कथालेखकाचं असतं. आणि म्हणून वातावरण निर्मिती हा सुद्धा कथेचा महत्वाचा घटक असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा घटक आहे कथेचा, तो म्हणजे निवेदन. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मी कथात्मक साहित्याच्या विशेषांची चर्चा करत असताना सुद्धा असं म्हणालो की निवेदनात्मकता आणि कथनात्मकता हे दोन महत्वाचे विशेष आपल्याला कथात्मक साहित्याच्या चर्चेत घ्यावे लागतात. याशिवाय तुम्ही कथात्मक साहित्याची चर्चाच करू शकत नाही. आणि निवेदन करणं, मांडणी करणं आणि निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त होणं, म्हणजे ते पात्राच्या माध्यमातून व्यक्त व्हा की तुम्ही लेखकाच्या एकूण मांडणी करत असताना तुम्ही प्रथम पुरुषी करा, तृतीय पुरुषी करा, म्हणजे तुम्ही निवेदनाचे कोणते फॉर्म वापरता, रूपबंध कोणता वापरता आणि रूपबंधाला साजेसं निवेदन कसं करता हे कथा भागामध्ये फार महत्वाचं असतं. म्हणून निवेदन हा सुद्धा अतिशय प्रभावी अशा पद्धतीचा घटक आपल्याला आहे. निवेदन म्हणजे काय तर त्या घडत जाणाऱ्या गोष्टीचं निवेदन करत जाणं, त्या घटनांचं निवेदन करणं, त्या घटनांच्या शृंखलांचं निवेदन करणं, त्या निवेदनाला विकसित करीत जाणं, म्हणजे त्या कथेला विकसित करत जाणं. म्हणून कथन हा पर्यायी शब्द आपण त्याला वापरतो. कथन करणे म्हणजे कथेकरी जो असतो, कथक जो असतो, तो कथेकरी जो असतो, तो कथेकरी या कथेमध्ये फार महत्वाचा असतो, कथानकामध्ये महत्वाचा असतो. म्हणजे तो सांगत असतो, सातत्यानं बोलत असतो, तो सूचित करत असतो, तो मांडत असतो, तो अभिप्राय देत असतो, तो भाष्य करत असतो. मग तो सामाजिकदृष्ट्या भाष्य करतो, म्हणजे तो समाजचिंतन प्रकट करतो, निवेदक समाजचिंतन प्रकट करतो, तो सांस्कृतिक चिंतन प्रकट करतो, राजकीय चिंतन प्रकट करतो, तो धार्मिक, सामूहिक सगळ्या जबाबदाऱ्यांबद्दल चिंतन प्रकट करत असतो. म्हणून निवेदकाचं असणारं चिंतन आपल्याकडे आपण असं म्हणू शकतो की ते लेखकाचं चिंतन असतं.
म्हणून तुम्ही निवेदनाच्या कोणत्या कसोट्या वापरता हा भाग अलहिदा तो वेगळा आहे, परंतु निवेदन जर नसेल तर कथा ही जिवंत होऊ शकत नाही, कथात्मक साहित्य जिवंत होऊ शकत नाही. म्हणून जितकं प्रभावी निवेदन आपण असं म्हणतो बोलताना की अमुक अमुक कथेनं अमुक अमुक कादंबरीनं, मी काल बोलताना मरण स्वस्थ होत आहे बाबुराव बागुलांच्या कथेचा किंवा त्या कथासंग्रहाचा उल्लेख केला. अर्थात मला ते बोलत असताना त्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा मी जात चुरली होती या कथासंग्रहाच्या शीर्षकाचा उल्लेख करायचा होता, पण चुकून मी मरण स्वस्थ होतो आहे असं म्हणालो. जेव्हा मी जात चोरली होती ही कथा जेव्हा पाहतो, त्या कथेतलं निवेदन जेव्हा पाहतो, तेव्हा एकूण या सगळ्या तथाकथित असणाऱ्या आपल्या वर्णवादी व्यवस्थेचं, जातीवादी व्यवस्थेचं जी चिरफाड निवेदकांनी केलेली आहे ती सगळी अंगावर येणारी आहे, ती सगळी आपल्याला सोलून काढणारी आहे. आणि म्हणून निवेदन हे अतिशय महत्वाचं असतं. निवेदन हे अतिशय व्यवस्थित कथेला पुढे घेऊन जात असतात. निवेदनाच्या पद्धती आहे, प्रथम पुरुषी निवेदन करा, तृतीय पुरुषी निवेदन करा. म्हणजे एखादं पात्र निवेदन करत असेल तर ते प्रथम पुरुषी होतं, किंवा पात्राच्या व्यतिरिक्त बाहेरचा व्यक्ती जर निवेदन करत असेल तर ते तृतीय पुरुषी निवेदन होतं. अर्थात तो कथा लेखनाचं किंवा ते कादंबरी लेखनाचं तंत्र आहे, परंतु हे तंत्र कशा पद्धतीनं वापरले आहे, ते तंत्र कशा पद्धतीनं विकसित झालेलं आहे आणि ते तंत्र किती समरसपणे त्या कथानकाला पुढे घेऊन जात असताना वाचकांना गुंतवून ठेवतं, किती समग्रपणे ते जीवन भाष्य करतं, हे फार महत्वाचं असतं. म्हणून निवेदन हे कथेमधलं अतिशय महत्वाचं अशा पद्धतीचं एक घटक आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून निवेदनाबरोबरच कथेची भाषा हा सुद्धा, भाषा तर एकूणच साहित्याचा महत्वाचा घटक आहे. म्हणजे तो काव्यात्मक साहित्याचाही महत्वाचा घटक आहे, कथेचाही महत्वाचा आहे, कादंबरीचा आहे, नाटकाचा आहे. कारण भाषा हेच मुळात कला या सगळ्या ललित साहित्याचं जे असणारं ते सूत्र आहे, किंवा भाषेशिवाय इतर कलांपेक्षा हे ललित साहित्य वेगळंच ठरू शकत नाही. म्हणून मी सुरुवातीला अरिस्टॉटलच्या सर्जक अनुकृतीशीलता जी किंवा अनुकृतीच्या सिद्धांताचा जो चर्चा केली, त्याच्या अर्थात ते भाषेच्या संदर्भात आहे. भाषातूनच ही अनुकृती घडत जाते आणि भाषेतून ही अनुकृती घडत जाते, भाषेच्या माध्यमातूनच नवनिर्मिती घडते. आणि म्हणून ही भाषिक नवनिर्मिती जी असते, ही नवनिर्मिती करण्यासाठी कुठल्याही कलाकृतीचा महत्वाचा घटक कुठला असेल, कुठल्याही साहित्याचा महत्वाचा घटक कुठला असेल तर तो भाषा असतो. आणि भाषेशिवाय कथानक आकाराला येऊ शकत नाही, भाषेशिवाय निवेदन होऊ शकत नाही, भाषेशिवाय पात्र उभी राहू शकत नाही, आणि भाषेशिवाय कुठलाही वाङ्मयीन आविष्कार होऊ शकत नाही. आणि म्हणून भाषेला वगळून वाङ्मयीन आविष्काराची चर्चा करणं हे संभवत नाही. म्हणून भाषा हा घटक अतिशय महत्वाचा आहे आणि त्याची चर्चा करणं फार मला वाटतं इथं महत्वाचं नाही, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यानंतर आपण कथेच्या एकूण याच्यामध्ये लेखकाचा दृष्टिकोनाची सुद्धा चर्चा खरं म्हणजे केली पाहिजे. लेखकाच्या दृष्टिकोनाची चर्चा करत असताना कथा निर्मितीमध्ये लेखकाचा दृष्टिकोन महत्वाचा असतो. पात्राच्या हेतूचं जे प्रकटन लेखक करत असतो, पात्राच्या स्वभावाचं वर्णन जे करत असतो, तो पात्राला ज्या पद्धतीने उभं करतो, पात्रांची ज्या पद्धतीने निर्मिती करतो, पात्राचं चलनवलन जे आहे त्याच्यामध्ये लेखक ज्या पद्धतीनं भूमिका घेत असतो, किंवा लेखकाला जे म्हणायचं आहे ते निवेदनाच्या माध्यमातून तो व्यक्त करत असतो. ते निवेदक कुठलाही असो, एकूण जे सगळं जीवन चिंतन असतं, जे जीवन भाष्य असतं ते लेखकाचं असतं, कलाकृतीतून ते व्यक्त झालेलं असतं, भाषिक माध्यमातून ते व्यक्त झालेलं किंवा तो भाषिक आविष्कार असतो, परंतु तो त्याचा दृष्टिकोन असतो. म्हणून या सगळ्या याच्यामध्ये घटकांची चर्चा करत असताना लेखकांचा दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा आहे. आणि या दृष्टिकोनाची चर्चा करताना कथेचे घटक म्हणून आपण कथानक, निवेदन, व्यक्तिचित्रण आणि भाषा या प्रमुख घटकांची आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. आणि पुढे जात असताना काही ढोबळमानाने कथेचे जे प्रकार पडले त्या कथेच्या प्रकाराची काही एक चर्चा करून मी खरं म्हणजे थांबणार आहे. कारण मराठी कथेची परंपरा बोलायचं म्हणलं की अजून एक भाग करावा लागेल. कारण हरिभाऊ आपटेंपासून दिवाकर कृष्ण, वामनराव चोरघडे, तिथून तर नासी फडकेपासून नवकथेपर्यंत, नवकथेपासून तर आजच्या कथेपर्यंत हा एक वेगळा विस्तृत अशा पद्धतीचा तो सगळा विषय आहे. तो वाङ्मयीन इतिहासाकडे जातो, परंतु कथेच्या प्रकाराची चर्चा करून थांबू. ते विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे. आपल्याला कथेचे प्रकार करत असताना विषयानुसार, स्वरूपानुसार, आशयानुसार आणि साहित्याप्रमाणे करता येतील. म्हणजे विषयानुसार आपण कसे करूयात कथेचे प्रकार, तर ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, अद्भुतरम्य कथा, विज्ञान कथा आणि सामाजिक कथा असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यानुसार स्वरूपावर जर केली तर आपण स्फुट कथा, म्हणजे हरिभाऊंच्या स्फुट गोष्टी असं आपण म्हणतो की नाही, तर हरिभाऊंची जी स्फुट कथा आहे किंवा नासी फडकेंची लघुकथा, म्हणजे स्वरूपानुसार ती स्फुट असू शकते. दीर्घकथा जी आहे
दीर्घकथा सुद्धा आसाराम लोमटेंचं मी उल्लेख का करतो, मी इडापिडा टळोचा एमफिलचा अभ्यास केलेला आणि हे करत असताना 6च कथेमध्ये 6च कथा त्या एकूण त्या कथासंग्रहामध्ये आणि अतिशय दीर्घ अशा पल्ल्याच्या त्या कथा आहेत. म्हणजे दीर्घकथेची परंपरा तशी आपल्याकडे कमी आहे, परंतु दीर्घकथा हा सुद्धा कथेचा एक प्रकार असू शकतो. रूपक कथा सुद्धा आपल्याकडे लिहिल्या गेलेल्या आहेत, लघुकथा आपल्याकडे नासी फडकेंनी लिहिलेल्या आहेत आणि स्फुट कथेचा सुद्धा आपल्याकडे प्रकार आहे. आणि त्यानंतर आहे अलग कथा. म्हणजे आशयानुसार जेव्हा आपण कथेच्या प्रकारांचं वर्गीकरण करतो तेव्हा गूढ कथा म्हणजे जी. कुलकर्णींची कथा ज्याला आपण म्हणतो इस्किलार, या कथेचा आपण उल्लेख करूया. किंवा मग भयकथा, रहस्यकथा. रहस्यकथा तर आपल्याकडे मौखिक परंपरेतून आपल्याकडे चालत आलेले. त्यानंतर विनोदी कथा म्हणजे चि. वी. जोशींच्या उल्लेख करायला काही हरकत नाही आपल्याला की चि. वी. जोशींचं जे सगळं चिमणरावांचं बंड वगैरे जेव्हा हे विनोदी कथा लेखन आपण पाहतो तर त्या विनोदी कथा. नीतिकथा म्हणजे आपल्याकडे मला वाटतं वामो जोशी यांच्या जशा नीतितत्व प्रधान चर्चा करणाऱ्या कादंबऱ्या, त्याच्या काही कथा यांचा सुद्धा आपल्या मराठीमध्ये नीतिकथांच्या अनुषंगाने जातात. बोधकथा असेल, कौटुंबिक कथा असतील, याला आशयानुसार आपल्याला म्हणजे कथेतून प्रतीत होणारा जो आशय आहे त्यावरून त्या कथेचा प्रकार आपल्याला ठरवता येतो. कथेचं स्वरूप जे आहे छोटं, दीर्घ, लहान, मोठं, मध्यम यावरून आपल्याला ते कथेचा प्रकार ठरवता येतो. आणि कथेमधून जो विषय हाताळलेला आहे म्हणजे कथेमध्ये जर पौराणिक हा विषय पौराणिक पातळीवर कथा जात असेल, पौराणिक प्राचीन काळावरती ती बोलत असेल तर ती पौराणिक ठरते. समकालीन अनुषंगाने बोलत असेल तर ती वास्तववादी कथा ठरते. म्हणजे अलीकडे वास्तववादी कथा लिहिल्या जातात. तर या सगळ्या अद्भुतरम्य कथा असतील, सामाजिक कथा असतील, सामाजिक विषयावर काळ तर मोठा कठीण आला, ही सामाजिक विषयावरची कथा आपण हरिभाऊंच्या कथेची चर्चा करतो. त्यानंतर दलित ग्रामीण स्त्रीवादी प्रवाहामधल्या सगळ्या सामाजिक आशय असणाऱ्या कथा ज्या आहेत त्याची सुद्धा आपण चर्चा करतो. त्यानंतर साहित्याप्रमाणे सुद्धा मी जे म्हणालो की ग्रामीण, दलित, स्त्रीवादी हे जे साहित्यातले महत्वाचे प्रवाह आहेत नंतरच्या काळातले 1960 नंतर ही जी प्रवाह आपल्या साहित्यामध्ये आले, या साहित्य प्रवाहामध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारची कथा लिहिलेली दिसते. म्हणून त्याला आपण साहित्य प्रवाहानुसार काही एक चर्चा आपल्याला करता येते. आणि त्याचबरोबर एक म्हणजे कथेचे जे टप्पे आहेत ते टप्पे सुद्धा या ठिकाणी सांगितले पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सुरुवातीला साधारणतः 1890च्या दरम्यान कर्मणूकमधून जी कथा लिहिली गेली, हरिभाऊ आपटेंची कथा, ज्याला आपण एका अर्थानं काय म्हणू की कर्मणूक कालखंडातली कथा जी आहे ती कथा. नंतर साधारणतः 1920 नंतर आपल्याकडे नियतकाल म्हणजे कर्मणूक आणि मनोरंजक हा जो सगळा कालखंड आहे या कालखंडाची चर्चा होते. तर ही जी कथा आहे या टप्प्याटप्प्यावरती विकसित गेली आहे. म्हणून मराठी कथेचे टप्पे पाहत असताना कर्मणूक कालखंडातली कथा, मनोरंजक कथा म्हणजे जी दिवाकर कृष्णांची कथा वगैरे, त्यानंतर येते ती लघुकथा, आनंद कानेकर वगैरे मंडळी, त्यानंतर येते नवकथा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जयवंत दळवी असतील, पुबा भावे असतील, अरविंद गोखले असतील किंवा मग गंगाधर गाडगीळ हे तर कथेचे प्रवर्तक आहे, नवकथेचे प्रवर्तक आहे. गंगाधर गाडगीळ असेल यांची नवकथा ही साधारणतः 1945 नंतर आली. शरदचंद्र मुक्तिबोध यांची कादंबरी वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या 1945 नंतरच्या कथा कादंबऱ्या. ते 1960 नंतर दलित ग्रामीण स्त्रीवादी या पद्धतीची, मग त्यामध्ये आनंद यादव असतील, राम बोराडे असतील, अनेकांचा उल्लेख करता येईल. यामध्ये दलितमध्ये सुद्धा खरं म्हणजे बाबूराव बागुल, जेव्हा मी जात चोरली होता आणि मरण स्वस्त होत आहे, आणि जेव्हा मी जात चोरली होती आणि मरण स्वस्त होत आहे, या 2 कथासंग्रहांचा उल्लेख करता येईल. फार महत्वाचे आणि फार कथेला नवं वळण देणारे हे कथासंग्रह आपल्याला दलित साहित्यामध्ये दिसतात. त्यानंतर स्त्रीवादीमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारच्या कथालेखिका म्हणजे गौरी देशपांडेंचा असेल, कमल देसाईंचा असेल, फार मोठं कॉन्ट्रिब्युशन सानिया असेल, या सगळ्यांच्या सुरुवातीच्या कथा आपल्याला चर्चेत करता येतील. आणि म्हणून त्यानंतर काही तांत्रिक लघुकथा सुद्धा नंतरच्या काळात लिहिल्या गेल्या, आनंद पाटील वगैरे. तर अनेक टप्प्यावर आहे. म्हणजे नव्वदोत्तर कथेची चर्चा वेगळी करता येते आपल्याला. नव्वदोत्तर जागतिकीकरणानंतर सगळे आयाम बदलले आणि या कथेची चर्चा सुद्धा वेगळी करता येते. म्हणजे मराठी कथा ही आधुनिक कालखंडात जेव्हा विचार करतो तर हरिभाऊ आपटेंपासून तर आजच्या नव्वदोत्तर कथेपर्यंत आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा धांडोळा घेण्यासाठी एक वेगळा विषय घेऊन त्या संदर्भात वाङ्मय इतिहासाच्या चर्चेची चिकित्सा करण्यासाठी आपल्याला वेगळा वेळ त्यासाठी काढावा लागेल. परंतु पाश्चात्य काही कथालेखकांच्या असणारे काही व्याख्या आजच्या व्याख्यानातून किंवा आजच्या एकूण संवादातून मी आपल्यासमोर ठेवल्या. त्याचबरोबर कथेचे असणारे महत्त्वाचे जे घटक आहेत ते काही घटक आपल्यासमोर ठेवले. त्यामध्ये त्याचा पुन्हा मी ती पुनरुक्ती करत नाही, परंतु ते घटक मी आपल्यासमोर ठेवले आणि त्यानंतर कथेचे कसे उपप्रकार पडतात याच्या संदर्भात काही एक ढोबळ आढावा या ठिकाणी घेतला आणि मराठी कथेतले असणारे महत्त्वाचे जे काही टप्पे आहेत त्या टप्प्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मी आपल्यासमोर
काही एक विवेचन केलेलं आहे. आणि म्हणून मराठी कथा हा काही एका 40-40 मिनिटाच्या 2 भागामध्ये संपणारा विषय नाही. इंदुमती शेवडेंसारख्या विदुषीनं फार मोठं योगदान मराठी कथेच्या अनुषंगाने अभ्यासपूर्वक दिलेलं आहे. त्याचबरोबर अनेक अभ्यासकांनी, गंगाधर गाडगिळांनी असेल, अनेक अभ्यासकांनी त्यांचे वेगळ्या पद्धतीने कथेच्या अभ्यासाचे काही मानदंड निर्माण केले आहेत. आणि या सगळ्या मानदंडाचा विचार करता मराठी कथेच्या अभ्यासकाची एक वेगळी परंपरा आपल्याकडे मराठीमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून कथात्मक साहित्याच्या अभ्यासाची परंपरा आणि कथात्मक साहित्याच्या अभ्यासाच्या असणाऱ्या कसोट्या, कथात्मक साहित्याच्या अनुषंगाने चर्चा या सातत्यानं होत आलेल्या आहेत. परंतु विद्यार्थ्याला या सगळ्या संकल्पनांचा परिचय व्हावा या हेतूनं हा उपक्रम आमचे मित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी निर्माण केला आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्या माध्यमातून मला या ठिकाणी बोलतं केलं त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या दोन्ही भागांमधून मी जी काही मतं मांडली, अर्थात ती सगळीच मतं माझी आहेत असं नाही, तर ज्या सगळ्या आपल्या वाचनातून ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या फक्त ठळकपणे मी आपल्यासमोर ठेवण्याचा काही एक प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये काही एक चुकीच्या संकल्पना जरी आपल्याकडे गेल्या असल्या तर त्या वजा कराव्यात. परंतु मग हे काही एक साधार विवेचन करण्याचा प्रयत्न मी आपल्याला समोर केलेला आहे. अर्थात हा परिपूर्ण आहे असं मी म्हणणार नाही, तरी परंतु तो प्रयत्न मी आपल्यासाठी केला. आणि तो प्रयत्न करण्याची संधी आपण यशवंत महाविद्यालय आणि मराठी विभाग कल्पक विद्यार्थी समूहाचे विद्यार्थी आणि आमचे मित्र डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी दिला. त्याबद्दल या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.